आणि रिसेंट ज्या प्रकारे आपल्याकडे होऊन राहिलेलं आहे किंवा ज्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याकडे कट ऑफ लागून राहिलेले आहेत, त्याचा एक जर आपण आढावा घेतला तर आपण असं म्हणू अंदाजित कट ऑफ आहे आपल्या निरीक्षक पदासाठी. कारण याच्यामध्ये कसं आहे, आता नॉर्मलायझेशन 6 दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर नॉर्मलायझेशन सुद्धा याच्यामध्ये फॅक्टर ठरतो. आणि आता याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाचे मार्क वाढूही शकतात आणि कुणाकुणाचे मार्क कमी पण आहे. कोणाकोणाचे मार्क वाढूही शकतात, कमी होऊ शकतात. पण एक नॉर्मल जी रेंज जर आपण घेतली, कारण कसं आहे, कधी-कधी एखादं ते 180 मार्क आहेत, 190 मार्क आहेत, तलाठीमध्ये तुम्ही बघितलं होतं 200च्या वरती चालले गेले. 200 पैकी मार्क 200च्या वरती चालले गेले होते. कोणाचे मार्क 195 आहेत, तर 160 पर्यंत येऊन ठेप. प्रत्येकाचेच मार्क वाढतात असं नाही आहे. ते डिपेंड करते, की तुम्ही कोणत्या शिफ्टमध्ये होत्या, कोणत्या दिवशी होत्या आणि ती शिफ्टची जी डिफिकल्टी लेव्हल आहे ती कमी होती, जास्त होती. यानुसार हे सर्व फॅक्टर त्याच्यामध्ये. तर एक आपण जर याच्यामध्ये घेतलं, तर ओपन कॅटेगरीसाठी 185 काय 180, 185 मला वाटत नाही याच्या तरी. यानुसार जर आपण ओबीसी जर घेतलं, तर जवळपास याच्यामध्ये 177 ते 100 वगैरे येऊ. त्याच प्रकारे जर आपण एस-सीमध्ये जरी बघितलं, तर जवळपास 172 ते 170 पर्यंत येऊ शकते. बाकीचे जे कॅटेगरीवाले आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकता. फिमेल असाल तर त्याच्यामध्ये 4-5 मार्क कमी करून टाका. पण ज्या प्रकारे ट्रेंड सुरू आहे, आता ज्या प्रकारे पुन्हा येऊन राहिलेली आहेत, मला वाटते की याच्यामध्ये जाईल आणि आपल्या पोस्ट पण काही खूप जास्त आहेत नाही. फक्त 101 त्याच्यामध्ये ते मग जर आपण डिव्हाईड केलं तर त्या कमी-कमी. तर हा एक आपला अंदाज आहे. तर जर या रेंजमध्ये असेल तर मला वाटते तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हली तुम्ही बघू शकता. तर आता तलाठीची भरती आता मला वाटते डिसेंबरमध्ये वगैरे बहुतेक त्याची ॲड वगैरे येऊ किंवा बाकीच्या ज्या परीक्षा आहेत मला वाटते त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि पुढच्या परीक्षांमध्ये असा प्रयत्न करा की तुम्हाला कमीत कमी 90 प्रश्न, कमीत कमी तुमचे 90 जे प्रश्न आहेत 90 ते 92 इतके बरोबर येतील. असं तुम्ही घेऊन चाला म्हणजे तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये. कारण सरळ सेवेमध्ये हा कट ऑफ एकदम वाढतच आहे. तर तुम्हाला असेच जर आपले कट ऑफचे व्हिडिओ बघायचे असतील आणि अनालिसिस बघायचं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.